उद्धव ठाकरे काँग्रेसवासी झाले? ऐकून एक क्षण धक्का बसला ना. म्हणजे तसाच धक्का उद्धव ठाकरे यांचा तो फोटो पाहून क्षणभर आम्हालाही बसला होता. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पक्षाचा तिरंगी स्कार्फ घातला आणि उद्धव ठाकरेंनी मान वाकवून तो घालून घेतला. म्हणजे तो फोटो, त्यात दिसणारे नक्की उद्धव ठाकरेच आहेत की फोटोला कोणी छेडलंय असा मनात क्षणभर विचार येऊन गेला खरा. पण मग तो फोटो आणि त्या मागचं वास्तव हे वाचून त्यापेक्षा मोठा धक्का बसला. या बहुचर्चित फोटोवरती आज आपण बोलणार आहोत. कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे. ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मतदानाचा अधिकार काँग्रेसनं काढून घेतला, त्याच काँग्रेसचा गमछा किंवा स्कार्फ गळ्यात घालून उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा आणि त्यांच्या विचारांचा अपमान केला नाही का? बाळासाहेबांच्या सच्च्या शिवसैनिकांना ही बाब पटणारी आहे का, यावरती आपलं मत व्यक्त करा. नमस्कार, मी दिलीप. घेऊन टाक या चॅनलमध्ये आपलं स्वागत. काल काँग्रेसचा एक मेळावा मुंबईत पार पडला. महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि याच शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या मेळाव्याचं निमंत्रण होतं. अगदी दिल्लीहून राहुल गांधी सुद्धा या सोहळ्याला येणार होते म्हणे. राहुल गांधी येणार ही गोष्ट अळवावरच्या पाण्यासारखी आहे. नाही म्हणजे हे पाणी कधी कुठे वाहून जाईल याचा नेम नाही. असो, देशाचे ते विरोधी पक्षनेते आहेत. पण मग दिल्लीश्वरांची वारी या कार्यक्रमाला होणार हे पाहून दोन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांनी म्हणजेच उबाठा आणि शरद पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नसती तर नवल. म्हणजे हा कार्यक्रम फक्त निमित्त होतं आणि खऱ्या अर्थानं दिल्लीश्वरांना या दोघांनाही खुश करायचं होतं. पण राहुल गांधी आपल्या लौकिकाला जागले आणि आयत्या वेळेस त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. मग काय, आता आलोच आहोत तर किमान सभागृहाचा, त्या व्यासपीठाचा मान राखावा म्हणून दोघंही तसे माना दुमडूनच बसले होते. नाना पटोले यांनी मात्र परफेक्ट टायमिंग साधलं. म्हणजे आता हे दोघं आलेच आहेत तर त्यांच्या आदर सत्कारात त्यांनी कोणतीही कमतरता ठेवली नाही आणि अगदी चांगल्या बॉलचा विराट कोहली किंवा सचिन तेंडुलकर सन्मान ठेवतात तसाच सन्मान नाना पटोले यांनी ठेवला आणि मग भात्यातनं काढलं एक अस्त्र. सत्कार केल्यावर मग नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचा तिरंगी स्कार्फ किंवा गमछा घातला. तसा त्यांनी तो शरद पवारांनाही घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पवारांनी कसलेल्या फलंदाजाप्रमाणे खुबीनं तो वार बाजूला सारला आणि तो शेला हातात घेऊन ते बराच काळ बसले होते. मग तो शेला घालावा की नाही याची उजळणी पवारांनी 10-15 मिनिटं केली आणि पवार खाल्ल्या मिठाला जागले. म्हणजे काय की आधी काँग्रेसमध्येच होते ना ते. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यामुळे पवारांनी ही बेरीज बरोबर केली हे मान्य. पण भुवया उंचावल्या गेल्या उद्धव ठाकरेंवर. एकतर पक्ष शिवसेना, आडनाव ठाकरे आणि मधलं नाव वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं. ज्या बाळासाहेबांनी तहहयात काँग्रेसवरती गरळ ओकली त्या काँग्रेसचा शेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गळ्यात. म्हणून मगाशी म्हटलं की बातमी वाचली आणि तो फोटो पाहिल्यावर जरा जास्तच मोठा धक्का बसला. बाळासाहेब ठाकरे यांनी देशाचं विभाजन करण्यात काँग्रेसचा मोठा हात असल्याचं म्हटलं होतं. आम्हाला काँग्रेसकडून शिकण्याची गरज नाही. पंडित नेहरूंनाही महाराष्ट्राची माफी मागावी लागली हे राहुल गांधींनी लक्षात ठेवावं असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आणि आता काय चित्र पाहायला मिळतंय? उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचा पट्टा. म्हणजे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्याने काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे उपरणं घातलं असल्याचं पाहायला मिळालं असं आम्ही नाही म्हणता. दिव्य मराठीनं आपल्या बातमीत म्हटलंय. ही बातमी सुद्धा तुम्हाला पुराव्यादाखल दाखवतो. नाहीतर कोणाकडून किती घेतली वगैरे टीका काही लोक करायला मोकळे. अगदी कालच्या व्हिडिओत सुद्धा जरांगे पाटील कशी दिशाभूल करतायत यावरती आलेल्या काही पोस्टना घेऊन टाकणं योग्य उत्तर दिलंय. आणि येणाऱ्या काळात घेऊन टाकची भूमिका त्या विरोधासाठी विरोध करणाऱ्यांना पटेल हे नक्की आहे. छायाचित्रकारांनी अगदी त्यांच्यासाठी हा क्षण अत्यंत महत्त्वाच्या क्षणापैकी एक असल्यानं जितका आणि ज्या अँगलने टिपता येईल तितका टिपला. मंगळवारी म्हणजेच 20 ऑगस्टला राजीव गांधी यांची जयंती होती आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानं त्याची काँग्रेसजनांमध्ये उत्सुकता सुद्धा होती. उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला फक्त हजेरीच लावली नाही तर त्यांनी या कार्यक्रमाला 4 चांद लावले. आजकाल त्यांना ही भाषा अत्यंत सोयीची झाली असेल यात शंका नाहीये. हे उपरण आपण गळ्यात का घातलं याचा अजब तर्क सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मांडला बरं का. म्हणजे याचं समर्थन करताना उरलेल्या शिवसेनेच्या विचारांनाही आपण तिलांजली देतोय याचं भानही त्यांना राहिलं नाही. काँग्रेस पक्षाचा मान राखावा, त्यांना सन्मान द्यावा यासाठी आपण ते उपरण घातलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. म्हणजे वडिलांनी आपल्या लेकाला अमुक एका वाटेनं जाऊ नये असा विचार करून त्याला एक दिशा दाखवावी आणि लेकानं मी करून दाखवणार असं म्हणत वडिलांच्या विचारांना तिलांजली देत एका क्षणात सगळं संपवावं असं काहीसं काल या सोहळ्यासाठी आलेल्या किंवा हा सोहळा पाहणाऱ्यांच्या मनात आलं असेलच. मग शिवसेनेच्या वर्धापन दिनाला बोलवा की काँग्रेसला आणि राष्ट्रवादीवाल्यांना आणि त्यांच्या घरात घालून दाखवा की तो भगवा. ते विनम्रपणे नकार देतील. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरेंच्या एक पाऊल पुढे जात तो शेला कार्यक्रम संपेपर्यंत आपल्या गळ्यात मिरवला होता हे विशेष.
कार्यक्रमात पुढे काय झालं ते सांगायची गरज नाही, कारण काँग्रेसचा उदो उदो किंवा राजीव गांधी यांची आठवण वगैरे गोष्टी झाल्या. मात्र उद्धव ठाकरेंनी गळ्यात घातलेला तो पट्टा आज महाराष्ट्रात उपहासात्मक चर्चेचा विषय झालाय हे नक्की. आता यात आणखी एक गंमत आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की दिल्लीतून महाराष्ट्राचा कारभार सध्या सुरू आहे. ही हास्यास्पद बाब आहे. ज्या काँग्रेसनं महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीतनं वर्चस्व राखलं, हायकमांडच्या आदेशाशिवाय महाराष्ट्रातल्या काँग्रेसची साधी काडीही हल्ली नाही, त्याच काँग्रेसचे नेते हे भाजपवर दिल्लीतनं राजकारण करू नका असा आरोप करतायत. ही गंमत आहे. आता जे ठाकरे दिल्ली वाऱ्या करतायत त्यांनाही खरगेंच्या विधानावरती त्यांनीही आक्षेप घेतला नाही. उलट राजीव गांधी कधीही सूड भावनेनं वागले नाहीत अशी प्रशंसा करत महाविकास आघाडीवरची श्रद्धा त्याने दाखवून दिली. मात्र या सगळ्या प्रकारात राजीव गांधीजींच्याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जहरी टीका होताना राजीव गांधी मूग गिळून गप्प बसले होते, या घटनेचा ठाकरेंना विसर पडला. असो, हेच तर ठाकरेंचं राजकारण आहे. तुम्हाला उद्धव ठाकरे यांची भूमिका पटते का? मतांच्या लाचारेसाठी हे असं काँग्रेसचं लांगुलचालन करणं उद्धव ठाकरेंना शोभतं का? व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.